तेव्हा आता तरी कांटाळ्या उघडल्या पाहिजेत, कांटाळ्या उघडल्या पाहिजेत. कानशिलात मारायचं नसतंय, कांटाळ्या उघडायचं असते. आणि संतांनी कांटाळ्या उघडलेल्या आहेत, संतांनी कांटाळ्या उघडलेल्या आहेत. मराठी भाषा आणि मराठी भाषेसंदर्भात झालेल्या मोर्चानंतर एक वेगळं राजकारण महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतं आहे. आपल्यासोबत या ठिकाणी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आहेत. सर, मराठी भाषा संदर्भात झालेला जो मोर्चा होता त्यानंतर एक वेगळं राजकारण महाराष्ट्रात बघायला मिळतंय. एक आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहेत. दुसरीकडे निशिकांत दुबे आहेत, त्यांनी पुन्हा एकदा आरोप केलेले बघायला मिळत आहेत की त्या ठिकाणी आल्यानंतर किंवा दक्षिणेमध्ये किंवा उत्तरेमध्ये आल्यानंतर तुमच्यावर या भाषेसंदर्भातली सक्ती चालू शकते का? जर तुम्ही या ठिकाणी जर नाही बोलली भाषा तर तुम्हाला पटक पटक मारेल याच्या संदर्भातली विधानं केली जातात. कसं बघतात सर एकूणच? मला असं वाटतंय की आजपर्यंत जे आहे राजकीय एकमेकांवर बोलणं झालेलं पाहिलं आपण, परंतु हिंदू राष्ट्र भारतामध्ये मला असं वाटतं की संतांच्या विचाराला प्रमाण मानलं जातं आहे. आणि म्हणजे पूजनीय शंकराचार्य अभिमुक्तेश्वरानंदजी यांनी आता ही बाब म्हणजे अधोरेखित केलेली आहे. आणि मला असं वाटतं की त्यांचा शब्द आपण पूज्य शंकराचार्यजींचा शब्द प्रमाण मानला पाहिजे. तो उद्धव ठाकरे भैयांनासुद्धा आणि राज ठाकरे भैयांनासुद्धा ते मान्यच करावं लागेल. कारण स्पष्टपणे सांगितलेलं आहे की अशा प्रकारे कोणत्याही भाषिक वादावर कुणालाही पडताडीत केलं जाऊ नये आणि त्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे. तेव्हा आता तरी कांटाळ्या उघडल्या पाहिजेत, कांटाळ्या उघडल्या पाहिजेत. कानशिलात मारायचं नसतंय, कांटाळ्या उघडायचं असते. आणि संतांनी कांटाळ्या उघडलेल्या आहेत, संतांनी कांटाळ्या उघडलेल्या आहेत. त्याच्यामुळं कानशिलातली भाषा आता राज ठाकरेंनी विसरली पाहिजे. आणि बघा, लक्षात ठेवा, आपण जेव्हा एक बोलतो तेव्हा आपल्याकडे संस्कृती आहे आक्रमक एकमेकांना बोलण्याची. जपानमध्ये एक वेगळी संस्कृती आहे. जपानमध्ये तुम्हाला सांगतो म्हणजे अगदी असा न ऐकायला येईल एवढ्या आवाजाने लोक बोलतात. परंतु हिंदुस्थानी संस्कृती आहे, जो भी बोलेंगे डट के बोलेंगे, असं आहे. त्याच्यामुळं आता मला असं वाटतं की राज ठाकरेंनी आपला जो तोरा आहे, जो म्हणजे चुकीच्या बाबती लोकांच्या डोक्यात घालण्याचा, की कानशिलात मारीन किंवा तुम्ही ते व्हिडिओ जो असतो तो कसा करू नये, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या अत्यंत म्हणजे वेदनादायी आहेत. आणि मला असं वाटतं की आता सगळ्यांनी शांत होणं आवश्यक आहे. आणि जे आहे कोणत्याही परिस्थितीत कुणालाही त्रास देता कामा नये. म्हणजे हिंदू राष्ट्रामध्ये उत्तर भारतामध्ये अयोध्या आहे, जिथे आपण रामलल्लाची पूजा करतो. बिहारमध्ये सुद्धा बुद्ध गया आहे, तिथे सुद्धा आपण नतमस्तक होतो, जगाला सांगतो बुद्ध का देश आहे म्हणून. त्याच्यामुळे मला असं वाटतं की राज ठाकरेंनी दुसरी बाजूसुद्धा आता समजून घेण्याची गरज आहे. तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे, राज ठाकरे भैया, अरे किसी की मानो या मत मानो, लेकिन पूज्य शंकराचार्य जी का तो मानना पड़ेगा राज भैया, उद्धव भैया. अरे भाई, जिस तरह से पूज्य शंकराचार्य जी ने कहा है, अपने पुरखों को भी परख के देखो, अपने पुरखों को भी परख के देखो. अरे मगध जो है हिंदू राष्ट्र का भाग है. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आज की तारीख में, आज के दौर में भी ये ध्यान रखो. आणि मगध से अगर से आपके पुरखे आए हैं और तुमको मराठियों ने यहाँ पे स्वीकारा है, तो खुले दिल से स्वीकारा, नहीं स्वीकारा क्या? आपके फादर को स्वीकारा, आपके परदादा को स्वीकारा है मराठी भाइयों ने. तो आप क्यों इस तरह की बात कर रहे हो जिससे लोगों में एक दरार पड़ जाए? मला हेच म्हणायचं आहे की जर तुम्ही मगध प्रांतातून तत्कालीन बोलल्या जाणाऱ्या जर आलेल्या असाल, तुमच्या पिढी आणि मध्य भारतात आणि इकडे जर आलेले असतील, तर मला असं वाटतं की स्पष्टपणे माध्यमांना बोलताना सांगितलं असेल, तर मला असं वाटतं की आता ह्या गोष्टीवर राज ठाकरे, उद्धव ठाकरेंनी हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे. आत्तापर्यंत कुणी हे सांगितलं नव्हतं किंवा त्यांना जुन्या गोष्टींची आठवण करून दिली नव्हती. कारण नेहमी जसं आम्ही सांगतो, हम डाकू के खानदान से है, हमें कोई खौफ नहीं, हम बचपन से ही ऐसे है. तसं मला म्हणायचं आहे की तुम उसी खानदान से हो जो मगध से आती है. और फिर पूज्य शंकराचार्य जी ने ये कहा है, तो यार अभी तो ना सोची मत करो, ना समझी मत करो. आणि मला वाटतंय की आता राज ठाकरे, उद्धव ठाकरे सुद्धा
संत समुदायाच्या शब्दाला मान देऊन ह्या विषयाला पडदा टाकतील. तुम्ही जसं तुम्ही म्हणताय की गोष्ट त्यांना समजवणं गरजेचं आहे. तुम्ही बोलताना असं म्हणालात की राज भैया उद्धव भैया, त्याच्याऐवजी भाऊ बोलला असतं तर कदाचित जास्त आणखीन आवडीने ऐकलं असतं. अरे ब्रदर बोले क्या, भैया बोले क्या, अन्ना बोले क्या, भाऊ बोले क्या, सबका मतलब एक होता है. अरे भाषा उसी को कहते हैं जिसके अंदर एक दूसरे को समझने का तंत्र होता है. त्याच्यामुळे मी सार्वजनिकपणे ढोबळ भाषेत बोलतो आणि त्याच ढोबळ भाषेमध्ये तुम्हाला सांगतो, सन्माननीय खासदार जे आहेत दुबेजी ते बोललेले आहेत. त्यांच्या बोलण्याचा गल्लीच्या निवडणुका आलेल्या आहेत महापालिकेच्या तोंडावर, त्याचं राजकारण चाललेलं आहे.